महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काहीच माहीत नाही. मी लहानपणी महाराष्ट्रात राहायचो तेव्हासुद्धा राजकारण आपल्याला समजावं असा स्वार्थ माझ्या मनात कधी निर्माणच नाही झाला आणि स्वार्थ नसल्यामुळे मी राजकारणातून आपोआप बाद झालो. पण मला मराठी नावांबद्दल ममत्व खूप आहे. 5-6 वर्षापूर्वीचा इंडियन आयडलचा सीझन बघत होतो. तर गायकांची आडनावं बघितली, कांबळे, कुलकर्णी. मी एकदम खुश झालो. म्हटले तोडफोड गायक दिसत आहेत. बायको म्हणाली आहेत ते, पण आधी त्यांची गाणी तर ऐक. थोडा सावत्र भाव तर चालणार ना. म्हणजे कुंतीला अर्जुन नकुलपेक्षा जास्ती नाही आवडला तर सख्खे आईपणाचा फायदा काय. 1991 साली राजीव गांधींच्या दुःखद निधनानंतर काँग्रेसचा पंतप्रधान कोण अशी एक चर्चा चालली होती. त्या नावांमध्ये एक नाव पुढे होतं, शरद पवार. मला शरद पवारांबद्दल काहीच माहीत नाही, पण म्हटलं मराठी तरुण होतोय कधी नव्हे तो पंतप्रधान, तो होऊ दे ना. म्हणजे स्वातंत्र्यानंतर किती दशकं आपण इतरांना पूज्यनीय, आदरणीय, माननीय म्हणत बसणार. आपण पण होऊया की. तसं काही झालं नाही. त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पूर्वीचे, त्यांचा मुलगा, नातू किंवा सून, कोण नक्की सांगत नाही तुम्हाला कळू नये म्हणून, ते माझ्या मित्राच्या घरी राहिले होते पिट्सबर्गला आणि आमची चर्चा चालली होती. म्हटलं का होऊ दिलं नाहीत रे तुम्ही मराठी तरुणाला पंतप्रधान. ते बोलले असं मराठी वगैरे काय आमच्या मनात नव्हतं विरुद्ध. आम्हाला असा नेता हवा होता की ज्याला आम्ही गुंडाळून ठेवू. आम्हाला गुंडाळून ठेवेल असा नको होता. पवार्स पॉवर वॉज इज वीकनेस, नरसिंहरावज वीकनेस वॉज इज पॉवर. तर आत्ता या इराण युद्धाच्या मध्यस्थीमध्ये भारत खूपच ताकदवान आहे हो. आणि भारत परत नेहमी म्हणजे स्वार्थ बघायलाच पाहिजे प्रत्येक देशाने. तो खाडी देशातल्या भारतीयांबद्दल बोलेल, होर्मुझमध्ये टोल नको म्हणेल, टेरिफचा मुद्दा काढेल. आणि अशा वाटाघाटींच्या वेळेला दोन्ही पार्टींना असा कोणतरी मध्यस्थ दलाल हवा असतो की ज्याच्या अंगावर खेकसता येतं, म्हणजे एकमेकांच्या अंगावर ओरडायला नको. भारतासारख्या ताकदवान देशावर कोण खेकसणार आहे. त्या रोलकरता पाकिस्तान एकदम उत्तम आहे. आणि भारताची दुसरी एक ताकद आहे, ती छुपी आहे जगाकरता. आणि ती भारताने छुपी म्हणजे आता ती विसरूनच जायला पाहिजे. ती म्हणजे बाबूगिरीची ताकद. अहो इथे हॉर्मुझच्या खाडीच्या बातमीवर अख्खी जगाची मार्केट कोसळत आहेत. त्याच्यात भारत वाटाघाटी करताना याचं डुप्लिकेट सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे. बुडकुले मॅडमला तुमच्या बाबांचं स्कूल लिव्हिंग हवं होतं. अशा रेड टेपचा विळखा पडला ना हॉर्मुझला तर ते संपेलच सगळं. त्याच्यामुळे हे भारताने विसरून जायला पाहिजे आता. आणि आता ना आपलं मस्त चाललं आहे. आपण मध्यस्थी करत नाही म्हणून काही मनाला लावून घ्यायची गरज नाही आहे. होशो हवा सलामत रहे जिगर, मंजिल से पूछ रहा हूँ कहाँ जा रहा हूँ मैं. डॉक्टर रवी गोडसे.